नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हिंदीमध्ये एक छान उक्ती आहे, लौट के बुद्धू घर को आए. किंवा हिंदी सिनेमात एक काय वक्तव्य आपण अनेकदा ऐकत असतो. घरातून रुसलेला रागावलेला एखादा मुलगा मुलगी घर सोडून जातात, तेव्हा आईला चिंता असते, पोराचं काय होईल, पोराचं काय होईल. पण बाप तिला सांगतो की काळजी करू नको, दुनिया की बाजार में जाएगा तो पता चलेगा, आटे दाल का भाव समझेगा तो वापस आ जाएगा. ज्या वेळेला पाय जमिनीला लागतात ना माणसाचे, तेव्हा जमीन किती गुळगुळीत आहे, खडे लागत आहेत किंवा आणखीन काय काचा पडल्या आहेत, टोचतंय, रक्त येतं आहे, हे कळायला लागतं. त्याला म्हणतात लौट के बुद्धू घर को आए. म्हणजे फार झेपावले तरी उपयोग नसतो. जमिनीशी संपर्क अगत्याचा असतो. आदित्य ठाकरे नावाचं पाखरू जे काय गेल्या 4-5 वर्षात सारखं उडतंय आणि बागडतंय, त्याचे पाय हळूहळू जमिनीला लागायला लागलेले आहेत. कारण कोवळ्या वयात दुसऱ्यांनी मशागत केलेल्या मतदारसंघात आयती आमदारकी मिळाली, आणि आमदारकी मिळाली नाही तर काही दिवसात थेट मंत्रीपद देखील भूषवलं, आणि आपण मुंबईचे जणू काय 7-12वरचे मालक होऊन गेलो. अशा थाटात हा उद्धवपुत्र वागत होता. पण काल परवा त्याचे पाय जमिनीला लागलेले दिसले, तेव्हा खूप बरं वाटलं. पाय जमिनीला लागले म्हणजे डिलाईल रोड नावाचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरचा जुना लोअर परेलचा जो पूल आहे, तो दीर्घकाळ वाहतुकीला बंद होता. जवळजवळ 3-4 वर्ष उलटून गेली. त्याची पुनर्बांधणी चालू आहे आणि त्याची एक मार्गिका कशीबशी आत्ता वापरण्यासाठी तयार झालेली आहे. तिचं अपरात्री मध्यरात्री जाऊन आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलं, आणि अर्थातच कॅमेरे वगैरे ठरवलेले घेतलेले होते. आता उद्घाटन अपरात्री करतात हे पहिल्यांदाच बघितलं. यापूर्वी कधी कोणी कुठलंही उद्घाटन मध्यरात्री अपरात्री केलं असं झालेलं नाही. पण आदित्य ठाकरे आसमान पे उडने वाले गाणं आहे ना, ते तसं आहे. ते आपण कायम तरंगत राहू अशा भ्रमात जी माणसं असतात, त्यापैकी आदित्य ठाकरे हे एक पात्र आहे. पण असो, त्यानिमित्ताने का होईना आदित्य ठाकरे यांना लोअर परेलचा पूल हा दीर्घकाळ नागरिकांसाठी बंद आहे आणि त्यांचे हाल होत आहेत असा शोध लागला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच तो पूल येतो, आणि त्या मतदारसंघातून 2019ची निवडणूक लढवली आदित्य ठाकरेंनी. त्याच्या आधीपासूनच तो पूल बंद आहे, पाडला गेला आहे, वापरासाठी धोकादायक आहे. हे आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याच्या आधीपासूनचं सत्य आहे. आणि तो पाडला गेल्यामुळे दोन्हीकडचा डिलाईल रोड, नामोजोशी मार्ग ज्याला पूर्वी आम्ही म्हणायचो, आजही म्हणतो, तो वापरासाठी बंद आहे. याचा शोध अचानक आदित्य ठाकरेंना लागला. तो शोध हा पूल बंद आहे याचा लागला, की हा पूल आपल्या मतदारसंघातला आहे याचा शोध लागला. याचं संशोधन करावं लागेल मित्रांनो. कारण 2.5 वर्ष जो माणूस त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राचा मंत्री होता, त्याला कधीही तिथले लोकांचे, नागरिकांचे हाल दिसले नाहीत. आज अचानक त्याचं काय डागडुजी करून एक बाजूने प्रवास करण्याची व्यवस्था झाली आहे, तेव्हा शोध लागला, अरेच्छा, हा डिलाईल रोड किंवा नामजोशी मार्ग पूल हा आपल्या मतदारसंघात येतो, वरळी मतदारसंघात येतो. याचा शोध
आदित्य ठाकरेंना लागला का? त्यांच्या भोवती 2 विधान परिषदेचे आमदार कायम घोटाळत असतात. त्यापैकी एक सचिन अहिर आहेत, जे राष्ट्रवादीतून 2दा त्याच मतदारसंघातून आमदार झाले आणि मंत्रीसुद्धा झाले. 2014मध्ये तिथून 2014मध्ये तिथून सुनील शिंदे निवडून आले. आदित्य ठाकरे आयत्या बिळावर नागोबा तसे त्या मतदारसंघात जाऊन बसलेले आहेत. त्यांनी त्या मतदारसंघासाठी कधीही काहीही काम केलेलं नाही आणि तिथून सुखासुखी निवडून यावं, आपल्या विरोधात तगडा उमेदवार मिळू नये म्हणून ज्यांच्या विरोधात शिवसेनेचा आमदार म्हणून सुनील शिंदे निवडून आले, त्या विरोधात पराभूत झालेले सचिन अहिर यांना पण शिवसेनेत आणलं गेलं आणि मतदारसंघात प्रचंड मतांनी आदित्य ठाकरे जिंकतील अशी तरतूद करण्यात आली. असे हे आमदार आहेत आणि त्यांना अचानक शोध लागला की अरेच्या 4-5 वर्ष बंद पडलेला लोअर परेलचा पूल हा आपल्या मतदारसंघाचा हिस्सा आहे आणि म्हणून आदित्य ठाकरे हे अपरात्री मध्यरात्री त्या पूर्ण होत आलेल्या कामाचं उद्घाटन करायला गेले आणि मग नेहमीप्रमाणे खोके सरकार, घटनाबाह्य सरकार याच्यावर दुगाड्या झाडल्या. या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आहे ह्या पुलाचं उद्घाटन करायला. मुद्दा असा असतो, पुलाचं उद्घाटन करायला मुख्यमंत्र्यांना वेळ असून भागत नाही, तर जी काय मार्गिका त्याची अर्धी तयार झालेली आहे, ज्याचा तात्पुरता वापर नागरिक करू शकतात आणि त्यांच्या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात, त्या मार्गिका किंवा तो रस्ता किंवा तो पूल आजसुद्धा प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. त्याच्यावर कुठला तरी अपघात होऊ शकतो. अजून दिवाबत्तीची व्यवस्था झालेली नाही आहे. त्याच्यावर काय डांबर घालायचं वगैरे वगैरे बाकी असेल, काय स्कर्टिंग असेल, काहीतरी बाकी आहे. म्हणूनच महापालिकेने तो खुला केलेला नाही. पण हे उद्घाटनाला पोचले कारण यांना तमाशा करायचा आहे आणि त्यापेक्षाही आत्ता कुठल्या तरी मतदारसंघातल्या कामातून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि आपल्यावर जी काय वेगळ्या एका कारवाईची तलवार लटकते आहे, दिशा सलियन, सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूमध्ये आदित्य ठाकरे यांचा हात आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे अशी याचिका हायकोर्टात पडलेली आहे. त्याचा जो दणका बसलेला आहे त्यावरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी आदित्य ठाकरेंना हा तमाशा करावा लागला अपरात्री मध्यरात्री. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे जे सुशांत सिंग राजपूत, दिशा सलियन यांच्या प्रकरणातलं पिटिशन आहे त्याच्या बातम्यासुद्धा मेनस्ट्रीम मीडियामध्ये येत नाहीत. चॅनेलवर त्याची चर्चा होत नाही. छापील माध्यमामध्ये त्याच्या बातम्या येत नाहीत. हां, बातमी कुठची येते की त्या पिटिशनमध्ये आपल्याला विचारल्याशिवाय किंवा आपली बाजू ऐकल्याशिवाय कोर्टाने कुठला निर्णय घेऊ नये अशी हस्तक्षेप याचिका आदित्य ठाकरेंनी केली, एवढीच बातमी येते. पण बाकीची चर्चा ही सोशल मीडियामध्ये, यूट्यूबवर, काय त्या तुमच्या फेसबुकमध्ये वगैरे चालू आहे. पण आजकाल चॅनेल आणि छापील माध्यमं ही इतकी लोकांच्या मनातून उतरलेली आहेत की अशा बातम्या शोधायला लोक सोशल मीडियात येत असतात, यूट्यूबवर येत असतात. त्यामुळे त्यातून आदित्य ठाकरे किती अडचणीत आलेले आहेत त्याची चर्चा सोशल मीडियामध्ये जबरदस्त चालू आहे. आणि मीडिया म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया, वर्तमानपत्र आणि चॅनेल यांनी कोंबड्यासारखी ही बातमी झाकून ठेवलेली असली तरी बातम्यांचा सूर्य उजाडलेला आहे. तेव्हा त्यावरून लोकांचं लक्ष उडवायचं आणि सोशल मीडियातसुद्धा आपल्याविषयी वेगळ्या अर्थाने चर्चा सुरू व्हावी यासाठीच आदित्य ठाकरेंना हा तमाशा करावा लागला.
जे लोक अनधिकृत उद्घाटनासाठी झालेला तमाशा चॅनेलवर अगत्याने दाखवतात आणि आदित्य ठाकरेंनी केला म्हणून दाखवतात, त्याच माध्यमांना, त्याच चॅनेलना हायकोर्टात जी पिटिशन आहे ज्यात खुद्द आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका केलेली आहे, त्यावर 4 शब्द बोलावेसे का वाटत नाहीत, याकडे बघितलं की लक्षात येतं की लोअर परेलचा अर्धवट पूल जो आहे त्याचं उद्घाटन करण्याचा तमाशा आदित्य ठाकरेंनी का केला. कळवा मुंब्र्याची शिवसेना शाखा एक क्षुल्लक गोष्ट होती, त्याच्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे सुपुत्र अख्खा आपला गोतावळा घेऊन तिथपर्यंत का गेले, याकडेही बघितलं तर लक्षात येईल की त्यांनी जो खिशात टाकलेला मेनस्ट्रीम मीडिया आहे, जिथे आदित्य ठाकरे आणि दिशा सलियन वगैरे विषयाच्या बातम्या दडपल्या जातात, त्याचा उपयोग राहिलेला नाही. सोशल मीडिया हाच मुख्य प्रवाह बातम्यांचा झालेला असल्यामुळे तिथे दिशा सलियन, सुशांत सिंग राजपूत आणि त्यांचा पिटिशन यावरची चर्चा धुमाकूळ घालते. त्यावरून लोकांचं लक्ष उडवायचं असेल तर सोशल मीडियामध्ये आदित्य ठाकरे यांच्या संदर्भाने काहीतरी वेगळी चर्चा सुरू झाली पाहिजे, याचा आटापिटा करणं भाग होतं. आणि त्यामुळेच सोशल मीडियावरच्या चर्चेला वेगळी दिशा देण्यासाठी हे मध्यरात्रीचं नाटक लोअर परेलच्या अर्धवट पुलावर अर्धवट आंदोलनातून रंगवण्यात आलं. मला गंमत त्याची वाटते की एवढं सगळं झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एक खुळचट विधानसुद्धा केलेलं आहे. माझे आजोबा कुठे असतील तर त्यांना माझा अभिमान वाटेल. का अभिमान कसला वाटेल, तर अशा रीतीने अनधिकृतरित्या वाहतुकीसाठी अर्धवट बांधकाम खुलं करणं आणि लोकांचे जीव धोक्यात टाकणं, सरकारी कामात, सार्वजनिक कामात अडथळे निर्माण करणं, या स्वरूपाचा एक FIR आदित्य ठाकरे यांच्या विरोधात या सगळ्या तमाशामुळे दाखल झालेला आहे. अर्थात तो काय म्हणतात, तो दखलपात्र फारसा नसल्यामुळे लगेच आदित्य ठाकरेंना अटक वगैरे होण्याची बिलकुल शक्यता नाही. पण FIR दाखल झालंय. जसे ते कोण असतील, एकनाथ शिंदे किंवा नरेश म्हस्के किंवा इतर सगळे नारायण राणे वगैरे असे जे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले शिवसेना वंशाचे जे एकापेक्षा एक लढवय्ये आहेत, ते सातत्याने एक प्रश्न उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या पिता पुत्रांना विचारत असतात, तुम्ही शिवसेनेसाठी केलंच काय. आम्ही 100 150 केसेस अंगावर घेतल्या, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, आम्ही इतका वेळ आम्हाला अटक झाली, तुमच्यावर एक केस आहे का दाखवा. असं जे आव्हान दिलं जातं त्याला उत्तर म्हणून माझ्यावर पण FIR दाखल झाला, याचं कौतुक आदित्य ठाकरे सांगतायत. पण हे सांगताना आपणच आपल्या थोबाडीत मारून घेतोय एवढं पण या तरुणाला कळलेलं नाही. मुंबईकरांच्या फायद्यासाठी, मुंबईकरांच्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण हे कृत्य केलं आणि त्याच्यावर FIR दाखल झाला असेल तर आपल्या आजोबांना आपला अभिमानच वाटेल. असं जे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं ते जर ते मनापासून केलं असेल तर त्यांच्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, तुमच्यावर आमदार आणि मंत्री झाल्यावर सुद्धा एक साधा FIR नव्हता, कुठली केस नव्हती. पण नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासारख्या लोकांवर शेकड्यांनी FIR होते. याचा अभिमान तुमच्या आजोबांना किती वाटत असेल किंवा वाटला असेल. आजपर्यंत आपल्या नातवावर एक सुद्धा FIR नव्हता. शिवसेनेसाठी काहीतरी केलं
म्हणून एक गुन्हा आपल्या नातवावर नोंदला गेला नाही याची वेदना जर बाळासाहेबांना असेल आणि आता त्यातून अभिमान वाटला असेल तर तुमच्यापेक्षा शेकडो पटीने एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्याविषयी बाळासाहेबांना तुमच्या आजोबांना अभिमान वाटत होता याची कबुली तुम्ही देऊन टाकली. तुम्ही ज्यांच्यावर गद्दार, खोकेसूर वगैरे असे आरोप करतात ते तुमच्या आजोबांना किती अभिमानास्पद होते त्याची कबुली देऊन टाकली नाही का? जर तुमच्यावरच्या FIRने तुमचे आजोबा समाधानी होत असतील, अभिमानी होत असतील तर मग राणे, शिंदे यांच्याविषयी तुमच्या आजोबांना किती कमालीचा अभिमान असेल आणि त्या अभिमानासमोर आपला नातू किती क्षुल्लक आहे असंच तुमच्या आजोबांना वाटेल ना. म्हणजे आपणच आपल्या शब्दात आपली निंदा नालस्ती करणारा आशय कॅमेरासमोर बोलून दाखवणं याला स्वतःच्या थोबाडीत मारून घेणं म्हणत नाहीत का मित्रांनो? सांगा मग. आपण बोलतोय त्या शब्दाचे अर्थ तरी काय होतात आणि ते बारकाईने लोकांनी विचारात घेतले तर आपणच आपली बेइज्जती करून घेतोय याचं सुद्धा भान आदित्य ठाकरेंना नसावं. आपले आजोबा व्यंगचित्रकार होते आणि आपण स्वतःच एक व्यंग होऊन बसलोय याची सुद्धा जाणीव असं काही बडबडताना आदित्य ठाकरेंच्या डोक्यात येत नाही का? सांगा मला. वाईट वाटतं मित्रांनो की असा पुत्र आणि असा नातू बाळासाहेबांच्या नशिबी आला. जो माणूस जागतिक कीर्तीचा व्यंगचित्रकार होता त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये हे असं चमत्कारिक व्यंग आपल्याला बघावं लागतंय. असो, अचानक आदित्य ठाकरेंना लोअर परेलचा पूल हा आपल्या मतदारसंघात आहे हे कळलं. अन्यथा त्यांना वरळी हा फक्त मतदारसंघ वाटत होता आणि म्हणून ज्या वेळेला शिवसेनेत बंड झालं, शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि जेव्हा ते परत येणार आणि सत्तांतर होणार असं कळल्यावर याच आजोबांच्या नातवाने काय धमकी दिली होती? विमानतळ ते विधानभवन वरळीमधूनच जावं लागतं. वरळीचा केवढा अभिमान होता. 1.5 वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला. एकनाथ शिंदे हे 30 जून 2022ला विमानतळावरून गाडीनेच वरळी मार्गे विधानभवनात पोचले होते, राजभवनात पोचले होते. त्यांचा शपथविधी झाला होता. तेव्हा वरळी ही त्या रस्त्यावरचं एक ठिकाण आहे एवढंच आदित्य ठाकरेंना माहिती होतं. तेव्हा त्यांना त्याच वरळी मतदारसंघाचे आपण आमदार आणि त्याच मतदारसंघात लोअर परेलचा पूल येतो आणि तिथल्या असंख्य आमदारांना त्या पुलाअभावी त्रास होतोय याचं भान नव्हतं. पूल आणि रस्ते हे फक्त सत्तेकडे जाणाऱ्या मार्गावर असतात आणि तिथे आपण नागोबासारखे बसलोय हे सांगताना वरळी आठवत होती. आणि त्याचा तुमच्या आजोबांना अभिमान वाटेल? कशासाठी वाटेल? मुंबई मराठी माणसाची बाळासाहेबांनीच ठेवली हे सत्य आहे. पण त्या मराठी माणसांच्या कुठल्या कुठल्या पार्ट्यांमध्ये तुम्ही जाता? पित्यावर शस्त्रक्रिया चालू होती तेव्हा तुम्ही कोणाकोणाच्या पार्ट्यांना जात होता आणि करोना फैलावत होता म्हणून त्यांच्या त्या नटनट्या आणि अभिनेते त्यांच्या घरावर फवारणी करावी लागली आणि खास पथक मातोश्रीवर पण पाठवावं लागलं होतं. पिता आपल्याला उद्या काय होईल, मणक्याचं ऑपरेशन आहे म्हणून चिंताक्रांत होता आणि सुपुत्र अभिनेत्यांबरोबर
कलावंतांबरोबर पार्ट्या सोडत होत्या, तेव्हा आजोबांना दुःख झालं असेल की अभिमान वाटला असेल? बाळासाहेबांना अभिमान वाटला असेल अशा नातवाचा, की जो बापावर शस्त्रक्रिया चालू असताना पार्ट्या झोडत फिरतोय. आजोबांना अभिमान वाटायचा असेल तर थोडा प्रामाणिकपणा पण असावा लागतो. जबाबदारी उचलायला आणि जबाबदारी झिडकारायला तुम्ही पुढे असता. आजोबा जबाबदारी उचलायला पुढे असायचे. तेव्हा तुम्ही आजोबाचे पांग फेडले असं म्हणता येणार नाही. हे सगळा तमाशा आणि नौटंकी याची लाज वाटत असेल तुमच्या आजोबांना. राज ठाकरेंनी एकदा ट्विट केलं होतं, आठवतं? बाळासाहेबांचं ते वक्तव्य की पैसा येतो जातो, सत्ता येते जाते, पण एकदा नाव गेलं, नावाला काळीमा फासला गेला की नाव मिळवता येत नाही. नाव जपायला पाहिजे. आदित्य ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत, यांनी ठाकरे या आडनावाला अभिमान वाटावा असं नेमकं काय केलं याचं संशोधन करायची वेळ आता आलेली आहे. आणि तेच आदित्य ठाकरे म्हणतात की माझ्यावर FIR दाखल झाला तर मला अभिमान वाटेल, माझ्या आजोबांना अभिमान वाटला असेल. अरे आजोबा, नातू म्हणून खेळलात पण आजोबा समजू शकले नाहीत. नातं रक्ताचं आहे, पण रक्तातले गुण कुठे आहेत? म्हणून म्हटलं की लौट के बुद्धू घर को आहे. लौट के, परत एकदा आजोबाची आठवण आली. परत एकदा लोअर परेल आपल्या मतदारसंघात आहे एवढं कळलं, म्हणजेच लौट के बुद्धू घर के आहे. पाय जमिनीला लागू लागलेत, पण तरीही ते पाय स्थिरावत नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.